कुमागे हो पार कुमाई हो पार कुमागे हरि जय जय हरि जय जय रे जय 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 हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण राम कृष्ण थोडी साठी कमी करा लय लावड गाण्यावर दणका पडतो जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय 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 राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि काम करा ऑल ओव्हर साऊंड कमी करा ऑल ओव्हर मास्टर फेडरच खाली ओढा तुमचे कसरत व्हायला हरि जय जय राम तुम्ही सांभाळून घ्या घ्या सांभाळून. हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधवा तो हा लाईट ते थोडासा आवाज केला थोडासा आवाज केला कारण मी जे गातो तेच मला कळत तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय 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 राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम तो हा माधव तो हा माधव माधव बारवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुत सुकृता तेरा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठारी आवडी म्हणून विठारी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा चला बरवा तो हा माधव तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम पाहता पाहता मनान पुरे धणी पाहता पाहता मना न पुरे धणी योगिया दुर्लभा तोम्या देखिला साजणी जय हो योगिया दुर्लभा तोम्या देखिला साजणी योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी देखिला साजणी योगिया दुर्लभा तोम्या देखिला साजणी योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी साजणी योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी पाहता पाहता मनान पुरे धणी 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 देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माया देवाचा देव देखिला देखिला माया देवाचा देव फिटला संदेहोनी माले तुझे पण विठ्ठला संदेहनी माले दोजे पणा फिटला संदेहोनी माले तुझे पण विठ्ठला संदेहनी माले दोजे पणा देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माया देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्याचे अनंत रूपे अनंत वेश देखिला अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्याचे अनंत रूपे अनंत वेश देखिले बाप रखमा देवी वरुण बाणली कैसी बाप रखमा देव रुखुन बाणले देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला
विठ्ठला संदेह माले तुझे पण विठ्ठला संदेहोनी माले तुझे पण विठ्ठला संदेह माले तुझे पण देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देवाचा देव हरी जय जय हरी जय जय हो हरी जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी हरी जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय 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 खाली बसलेले तुम्ही सुद्धा म्हणा हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय वाह वाह हरी 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 जय जय हरी 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 जय जय क्या बात है हरी जय जय हरी जय जय आता सर्वांनी हात वरती करायला म्हणा क्या बात हरी 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 जय जय क्या बात हरी 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 जय जय हरी जय जय हरी जय जय हरी 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 जय मोठ्यानं म्हणा हरी जय जय हरी जय जय चला विठोबा रखुमाई गोपाल कुमारी खब्बार रखुमा जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई या दुर्लभ तुम्या देखिला साजने योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजने दुर्लभ तुम्या देखिला साजने योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजने साजनी 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 योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजने योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजने या दुर्लभ तुम्या देखिला साजने योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजने पाहता पाहता मना न पुरे धनी धनी पाहता पाहता मना
पाहता पाहता मना ना पुरे धनी न पुरे धनी न पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव पाहता पाहता मना न पुरे मना न पुरे पाहता पाहता मना न पुरे गिरा दे गिरा देवाचा देव गिरा दे गिरा माये देवाचा देवा विठला संदेह निमान तुझे पणा विठला संदेह माल तुझे पण पण विठला
विठला संदेह निमाले तुझे पण अपने अपने माता पिता की छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जिजाऊ माता की जय, भारत माता की जय। विठ्ठल 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 कमरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। अपने अपने माता पिता की छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जिजाऊ माता की जय, भारत माता की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। ओम नमो जी सद्गुरुनाथा, आपुल्या चरणी माझा माथा, वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची।
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा पदरधरा ऐसियाचा पदरधरा ऐसियाचा पदरधरा ऐशियाचा पदरधरा ऐशियाचा पदरधरा ऐसियाचा पदरधरा ऐसियाचा पदरधरा जेणे देव येईल घरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे ऐसे पद खाते धनी ऐसे पद खाते धनी ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी तानपुरा कमी करा करा कमी करा कमी पॉइंट 1 ठेवा फक्त अजून कमी करा बस थोडंसं वाढवा बस उपस्थित जमलेल्या माझ्या मातापित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत खूप सुंदर भजनाची साथ खूप सुंदर चाल खूप सुंदर मृदंग खूप सुंदर हार्मोनियम साथ सगळ्याच गोष्टी आज खूप सुंदर जुळून आल्या मला आनंद झाला ह्या सर्वांच्याही चरणी मी नतमस्तक होतो आणि मी सेवेला सुरुवात करतो फक्त एक टाळ करणे माझी कळकळीची विनंती अशी आहे की प्रमाण फक्त कोणी देऊ नये जोडीचे आपल्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो दत्त जयंतीनिमित्त हा कीर्तन महोत्सव सोहळा माझे गुरुस्थानी असणारे श्रीहरी महाराज खूप सुंदर त्यांनी नियोजन केलेलं आहे गेली 3-4 वर्ष मी सलग येतोय गेल्या वर्षी जरा खंड पडला पण पुन्हा श्रीहरी बाबांच्या प्रेमानं खेचून मला आणलं परमार्थ म्हणजे काय त्रिकाल अबाधित सत्याची प्राप्ती करणं म्हणजे परमार्थ जो पूर्वी होता आत्ता आहे आणि पुढे राहणार आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळाचं सुंदर उदाहरण तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातच दिलेल्या सुंदर ते ध्यान तुकोबारांनी वर्णन करताना सगुण रूपाचं वर्णन करताना पांडुरंगाच्या विटेवरच्या रूपाचं वर्णन करत असताना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या म्हटलेलं आहे पण प्रत्येक संतांचा हा दृष्टिकोन तो त्रिकाला अबाधित आहे पूर्वी होता म्हणून ते सुंदर ते ध्यान म्हटलेलं आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सगुण रूपाचं वर्णन करताना माऊली सुद्धा इतकं गोड वर्णन करतात काय सांगावं त्याचं रूप पाहिलं तर नयनाला सुख प्राप्त झालं पण ते रूप कोणतं तो हा विठ्ठल बरोबर शब्दातले गमक संतांचे लक्षात ठेवा तो म्हणजे पूर्वी होता आत्ता याने पुढे राहणार आहे
मंदिर म्हटलं, मूर्ती म्हटलं की आम्हाला वाटतं बहुतेक आमचा परमार्थ झाला, दर्शन झालं की परमार्थ झाला. एवढं जर सहज परमार्थ असता तर या विश्वामध्ये एकही दुःखी राहिला नसता. परमार्थ बी इतका सोपा नाही. आज करोडोनं मंदिर आहेत, करोडोनं मूर्ती आहेत, तरी सुद्धा आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, योगी या दुर्लभ तो म्या देखील असा. हजार हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना तो कळाला नाही, उपास तपास करणाऱ्यांना, व्रतवैकल्य करणारा, योगाविधी करणाऱ्यांना तो कळाला नाही. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, त्याच्या प्राप्तीकरता योगी खपले मेले तरी सुद्धा तो प्राप्त झाला नाही. मग तो असा सहज प्राप्त होईल का? तुम्ही मी तर प्रापंचिक माणसं आहोत. आमचा देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? देवा, माझा प्रपंच सरळ व्हावा, माझ्या प्रपंचात उन्नती व्हावी, धन दौलत पैसा अडका मिळावा, इथपर्यंत तुमच्या आमची देवाची ओळख आहे, व्यवहार आहे. पण त्याला प्राप्त करून जीवनमुक्त होण्यासाठी, किंबहुना जीवशिवाची ऐक्यता होऊन त्याचं समाधान प्राप्त करण्यासाठी ज्या मनुष्य देहामध्ये तुम्ही आम्ही आलोय तरी सुद्धा तो प्राप्त होत नाही. मनुष्य जन्माला येण्या पाठीमागचं प्रयोजन काय आहे? नर देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायण कृपावलं कोणी दिला. मनुष्य जन्माला येण्या पाठीमागचं एकमेव कारण असं आहे की नराचा नारायण होणं. बरं, इथपर्यंत येण्यासाठी अनंत प्रयास करावे लागलेत, अनंत प्रयास. सहज आलेलो नाही आम्ही. दुरोनी आलो मिगा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी होते हेच कारण. कोणतं कारण आहे? नराचा नारायण. बरं, इथपर्यंत येण्यासाठी कुठली लक्झरीने आम्ही प्रवास केलेला नाही, कुठे विमानाने मी प्रवास केलेला नाही, रक्त बंबाळ झालोय. बरं, 1-2 गावं ओलांडून आलेलो नाही, 1-2 देश ओलांडून आलेलो नाही. 83,99,999 गावं ओलांडून इथपर्यंत आलो. कदाचित एवढ्या जन्मामध्ये कुठेतरी पुण्य घडलं असेल, संतांची संगत घडली असेल, संतांच्या दावणीचा बैल असू, नाही का, संतांच्या मोहरीतला किडा असू, संतांच्या अंगणातल्या झाडावरचा पक्षी असू, या ना त्या माध्यमातून संतांची संगत घडली आणि तुम्हा मला हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. बरं, इथपर्यंत का आलोय? फक्त त्याच्या भेटे करता. बघा, आमचा जन्ममरणाचा फेरा थांबवायचा आहे ना, अखेरचं द्वार आहे. मनुष्य देह म्हणजे अखेरचं द्वार आहे. या द्वारावर, या अखेरच्या जन्मामध्ये तुम्ही आम्ही जर घर बांधून राहिलो तर पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम या खाईत खिप्पत पडणार आहे. कारण ओशोंच्या सांगण्यातून एकच गोष्ट लक्षात आली की तुम्हा मला जर जन्म मरणाचा पूल जर पार करायचा असेल तर हा मनुष्य देह नावाचा पूल आहे, तो पूल पार करून गेलो की जन्म मरणाच्या खाईतनं वाचलो. हा पूल आहे. पण याच मनुष्य देहामध्ये जर तुम्ही थांबून राहिलो, मीच देह आणि देह बुद्धी ठेवून जर आम्ही राहायला लागलो, पुनरपी जन्म ठरलेला आहे. योगिया दुर्लभ. पांडुरंगा, अनेकांनी तपश्चर्या केल्या, एवढंच नाही, असोने संसारी जीवा वेगो करी, कारण वेद शास्त्र उभारी बाया सदा. वेदाने शास्त्राने हात वर करून ग्वाही दिली, बाबा रे तो आम्हाला सापडला नाही, तो सापडेल कुठं? या मनुष्य योनीत. वेद अनंत बोलिला, नाही सापडला. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. एवढं जर तू बाबा महाग असशील, एवढा जर तू अनाकरणी असशील, तर कसा भेटणार तो आम्हाला? बरोबर आहे ना?
ज्ञानेश्वर महाराजांची आणखीन एक विरहिणी आहे. आजचा अभंग देखील विरहिणी प्रकारात मोडणार आहे. कारण जिथं जिथं माऊलींच्या अभंगामध्ये स्त्रियांगांना नटलेले शब्द आले तिथं तिथे समजावी ती विरहिणी आहे. सांगतो पुढं. माऊलींची आणखीन एक विरहिणी आहे. माऊली भगवंताला, पांडुरंगाला, विठ्ठलाला विनवणी करतात, भगवंता तू या जन्मात प्राप्त होतोस म्हणून अनंत गावं ओलांडून ओलांडून पाय रक्तबंबाळ झाले, ठेचा खात इथपर्यंत आलो आणि इथे येऊन सुद्धा तू भेटत नाहीस. पडिले दूरदेशी, 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 पडिले दूरदेशी. मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवाची, पडिले दूरदेशी, पडिले दूरदेशी, पडिले दूरदेशी, पडिले दूरदेशी. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवाची. दिनू तैसी रजनी झाली गे माये, अवस्था लावून गेला अजूनही का नये. गरुड वाहना गंभीरा, येई गादा तारा, बाप रखुमा देवी बरा, श्री विठ्ठला ये रे बाबा. आलोय अनंत गाव ओलांडून इथपर्यंत आले, बहुत दिस फेरा आला या नगरा, का भेटत नाहीस. आणि एक गोष्ट सांगू, ज्ञानोबा माऊलींना परमात्मा भेटला, किंबहुना ज्ञानोबा माऊली परमात्म रूप झाले, त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. आम्ही त्याला संपत्तीनं, ऐश्वर्यानं, सत्तेनं, ज्ञानानं प्राप्त करायला निघालोय. आजच्या कीर्तनामध्ये तुम्हाला वायफळ काय ऐकायला मिळणार नाही बरं. कदाचित तुम्ही जर अपेक्षा ठेवून आला असाल, सासू सुनेच्या गोष्टी असाव्यात, बेवड्याच्या कथा असाव्यात, भावबंदकी असावी, राजकारणावर टीका असावी, अजिबात नाही. आणि मला माहित आहे तुम्ही माझं कीर्तन ज्या अर्थी ऐकायला आलंय त्या अर्थी सगळ्या गोष्टी तुम्ही ग्राह्य धरलेल्या आहेत. कारण आजच्या कीर्तनात हे ऐकायला मिळणार, तरी सुद्धा तुम्ही आलात, याचा अर्थ असा तुम्ही राजहंस आहात. आणि आमच्या श्रीहरी बाबांची निवड चुकतच नाही, अजिबात चुकत नाही. लक्षात मुळात तेच राजहंस आहेत. क्षीर आणि नीर निवडण्याची ताकद बाबांच्याकडे आहे. आज फक्त अद्वैतावर बोलणं होईल. जोपर्यंत माऊलींसारखी अवस्था तुमच्या आमची होत नाही तोपर्यंत तो आम्हाला प्राप्त होत नाही. कारण माऊलींचा परमार्थ हा अद्वैतवादी परमार्थ आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं भाग्य सांगतो की तुकोबा, ज्ञानोबा, नाथरायांसारखे अद्वैतवादी संत तुम्हाला लाभले.
परमार्थ इतका सोपा केला करतळी आवळे तैसाहरी. तळ हातावरती आवळा असावा आणि त्याला पाहण्यासाठी आरशाची गरज नाही, तो सरळ दिसतोय. एवढा सोपा भगवंत करून सांगितला, त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. व्यासाने जो ग्रंथ लिहिला गीता नावाचा, त्या अव्यक्ताचंच वर्णन केलेलं आहे, त्या परमात्म्याचंच वर्णन केलेलं आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर कोणती साधना करावी, त्याला कसा प्राप्त करावा हे गीतेत सांगितलेलं आहे. पण ते सांगत असताना 700 श्लोक त्यांनी लिहिले गीतेचे संस्कृत, ते कुणालाच कळेनात. म्हणून ती सोपी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. गीतेवरती पहिलं भाष्य केलं आद्य शंकराचार्यांनी. त्याच्यानंतर भाष्य कुणी कुणी केलं? मध्वाचार्यांनी केलं, वल्लभाचार्यांनी केलं, रामानुजाचार्यांनी केलं, अष्टावक्रांनी केलं, निंबार्काचार्यांनी केलं. अलीकडे कुणी कुणी भाष्य केलं? ओशोंनी केलं, श्रीला प्रभुपाद स्वामींनी केलं, गुरुदेव रानडेंनी केलं, विनोबा भावेंनी केलं, लोकमान्य टिळकांनी केलं, अनेकांनी भाष्य केलं. त्या गीतेवरती भाष्य ज्ञानोबांनी देखील केलं. पण या सगळ्यांमध्ये जगमान्य झाली ती ज्ञानेश्वरी. का झाली ज्ञानेश्वरी जगमान्य? त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, बाकीच्यांनी ही गीतेवरची जे भाष्य केलं ते ज्ञानाधिष्ठित भाष्य केलं. जे बुद्धिजीवी आहेत त्यांच्यासाठीच ते ज्ञान लागू पडलं. सर्वसामान्य प्रापंचिक आणि संसारिक जीवाला ते कळेना, लक्षात येईना. का? अधिकार नाही. त्या अव्यक्त परमात्म्याचा आनंद, तो समाधान उपभोगण्याचा अधिकार सर्वसामान्यांना नाही का? आहे. ज्या परमात्म्याला, ज्या भगवंताला योग याग विधीमध्ये अडकून ठेवलं, व्रतवैकल्यात अडकून ठेवलं. बघा, गरिबांना हे यज्ञ याग करता येईल का? सर्वसामान्य करता येईल का? अज्ञानी जीवाला करता येईल का? नाही करता येणार. पण तो अधिकार नाही का? लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. हे ज्ञान का लोपलं? एक विशिष्ट वर्णापुरतं, विशिष्ट जीवापुरतं ते ज्ञान अडकून पडलं. म्हणून ज्ञानोबाराने त्या ज्ञानाची कवाड उघडली, दारं उघडली आणि ते ज्ञान सोपं करून सांगितलं. किती सोपं केलं? रेड्यामुखी वेदवदविला. म्हणजे काय? आता ही रेड्यामुखी वेदवदविला, चालविली जड भिंती, मुळात तर ज्ञानोबारायांना चमत्कार मान्य नाहीत. आणि आम्ही जर त्यांच्यावर चमत्कार लादले तर त्यांना किती त्रास होईल. चमत्कार त्यांना मान्य नाही. बघा, सर्वसामान्य जीवाला कळावं म्हणून दृष्टांत दिलेले आहेत. रेड्यामुखी वेदवदविला म्हणजे काय? या विश्वामध्ये सगळ्यात मतिमंद प्राणी कोण आहे? रेडा आहे. ते रेडा जन्माला आल्यावर दूध प्याला बैलाच्या थनकुटीकडे जाता येते. त्याला कळत नाही आई कोण आहे आणि बाप कोण आहे. एवढं ते अज्ञान आहे. त्या रेड्यासारख्या मतिमंद जीवाला देखील ती ज्ञान कळावं इतकं सोपं ज्ञानेश्वरी ज्ञान करून ठेवलं. त्याचा अर्थ हा आहे. आणि याच्या पाठीमागचं कारण सांगतो. जीव ज्ञानाकडे जास्त वळत नाही का? त्याला पेलत नाही, त्याला झेपत नाही. भक्तीच्या बळानं भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. कारण भक्तीला ज्ञानाची जोड लागत नाही. समर्पण भावनेनं त्याचं भजन नुसतं जरी केलं, अर्जुना जरी न कळे माझे ज्ञान तरी न सांडावे माझे स्मरण, माझ्या स्मरणे ज्ञान होय तया. माझं ज्ञान नसलं तरी चालेल, माझं चिंतन कर, माझी भक्ती कर. माझ्या भक्तीनं, माझ्या चिंतनानं ऑटोमॅटिक तुला ज्ञान प्राप्त होईल. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली. आणि भगवंत सोपा केला.
लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असतो, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तो बंदी शाळेत झाला, नाही का? कुणाच्या पोटी झाला? वसुदेवानी देवकी. अध्यात्म काय सांगते ऐका. बंदी शाळा म्हणजे मनुष्यदेह. बंदी शाळा म्हणजे मनुष्यदेह, भगवंताचा अवतार. हो, बाहेर कुठं होत नाही, तर या गोकुळात त्याचा अवतार होतो. गो म्हणजे शरीर आणि कुळ म्हणजे इंद्रिय. गो म्हणजे शरीर आणि कुळ म्हणजे इंद्रिय. या गोकुळात त्याचा जन्म होतो. कुणाच्या पोटी जन्म घेतला? वसुदेव आणि देवकी. याचा अर्थ असा आहे, वसुदेव म्हणजे ज्ञान आणि देवकी म्हणजे भक्ती. भक्ती आणि ज्ञानाच्याच संयोगाने या गोकुळात परमात्मा जन्म घेतो. लक्षात ठेवा. आम्ही वाट बघतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. खरं सांगू का, आईची शपथ घेऊन सांगतो, एवढे 2 श्लोक मला पाठ आहेत. तुम्ही म्हणाला महाराज आय 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 काय झोडताय संस्कृत राव. त्याच्या पाठिंबाचं कारण सांगतो. लादलाय आमच्यावरती ते 2 श्लोक लादलेत. मी थोडासा परखड आहे आणि मी थोडासा विद्रोही आहे. मला अडकून नाही पाडायचं. ह्या 2 श्लोकामुळे आम्ही त्याची वाट बघतोय, कधी अवतार घेईल आणि कधी आमचं रक्षण करेल. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येईल त्या वेळेला मी अवतार घेईन आणि दुर्जनांचा नाश करेन, अधर्माचा नाश करेन. किती वर्षापूर्वी सांगितले? 5000 वर्षापूर्वी. अजून येतोयच तू. साधू संतांची निंदा होईल, छळ होईल, त्यावेळेला मी त्यांच्या रक्षणासाठी अवतार घेईन. आलाय का? ज्या साधूच्या रक्षणासाठी त्याला यावं लागतं ते साधूच्या साधुत्वाला अर्थ काय हो? माझं बोलणं कळते का? ज्या धर्माच्या रक्षणासाठी यावं लागतं तो धर्म होऊ शकत नाही. धर्म होऊ शकत नाही. भूमिका समजून घ्या. धर्माच्या अनंत व्याख्या केलेल्या आहेत. हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई यांच्यातली भांडणं म्हणजे धर्म. बर्चे, चाकू, तलवारी, जाळपोळ, लुटालूट, दंगल, मारामारी, बलात्कार म्हणजे धर्म. काय बाबा, ह्याला धर्म म्हणतात? धर्माचं दुसरं नाव आहे प्रेम. मला काय कळत नाही. धर्माची व्याख्या मला मोठ्या मोठ्या पंडितासारखी येत नाही. मी सांगू धर्माची व्याख्या? मला जे आवडतं ते दुसऱ्याला देणं या नाव धर्म. मला प्रेम आवडतं, मला दया आवडते, मला सहानुभूती आवडते, मला संकट काळी वाचवणारा आवडतो, पाठीवर प्रेमानं हात फिरवणारा मला आवडतो, नाही का? तहान लागली की तांब्याभर पाणी देणारा, भूक लागली की कोरभर भाकरी देणारा मला आवडतो. म्हणजे मला जे आवडते ते दुसऱ्याला देणं या नाव धर्म. संपला विषय. मी जर धर्माच्या नावाखाली तलवार घेऊन एखाद्याच्या मागे लागलो तो धर्म होईल का? आणि आजकालच्या धर्माच्या गप्पा चाललेल्या आहेत.